म्हणजे जी एनर्जी होती, आम्हाला उत्साह होता पेपरला जायचा, तो आता म्हणजे असं निगेटिव्हिटीमध्ये जातोय. कारण सर हा नीटचा पेपर झाला, हा शिक्षक भरतीचा आपण भविष्यात घडवणारे जे विद्यार्थी आज त्यांची जीवाशी खेळणार म्हणजे एक हे होतोय. शिक्षकाचा पेपर तुम्ही फोडतायत आणि एकदाच नाही तर वारंवार हा प्रकार घडतोय, तर हे चुकीचं घडतंय. की अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत या देशाच्या कानाकोपऱ्यात सट्टा पोहोचलेला आहे. सट्ट्याचा आकडा हा पिढ्या सट्ट्याचा आकडा खेड्यागावांमध्ये लावतात, शहरांमध्ये लावतात. आजपर्यंत कधी हा आकडा फुटलेला नाहीये. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. देशात काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्यावरून शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. नीट परीक्षा पेपर फुटीची चर्चा थांबत नाही, तोच पुन्हा एकदा राज्यामध्ये TET परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी आता काही तासांपूर्वी समोर आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेत असं सातत्याने का घडतंय? विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने, मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात. परीक्षेला सामोरे जाण्याच्या काही तास आधीच पेपर फुटीची ज्यावेळेस बातमी येते, त्यावेळेस त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल, त्यांच्या मनात काय विचार येत असतील, याचाच आढावा घेण्यासाठी आता मी जळगावातील काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा उद्या जे TETचा पेपर देणार होते असे काही विद्यार्थी आहेत किंवा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे काही शिक्षक आता माझ्यासोबत आहेत. या साऱ्या विषयावर आपण त्यांच्या संदर्भात बोलूया. सुरुवातीला मी विद्यार्थ्यांकडे जातोय आणि त्यांनाच या पेपर फुटी संदर्भात आपण थोडं बोलतं करूया. ताई, काय सांगशील? उद्या TETचा पेपर होता, प्रिपरेशन तुमची झालेली होती, पेपर फुटीची बातमी पहिली आली, मनात काय विचार येत आहेत? सर, आम्ही ऑलरेडी म्हणजे 3-4 मंथ पासून प्रिपरेशन करत होते आणि अचानक त्यांनी पेपर फुटला असं लीक केला आणि पेपर कॅन्सल केला. तर कसं असतं, घरच्यांच्या अपेक्षा असतात आमच्याकडनं. त्याच्यानंतर एज वाढत चालतं. म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषदेला समजायला पाहिजे होतं की ते आतापर्यंत जे शेड्यूल करत होते, आता मागे नीटचा पेपर फुटला, त्याचा पण परिणाम मुलांवरती झाला आणि आता TETचं पण परत असं प्रकरण झालं. तर त्यांनी म्हणजे लक्ष दिलं पाहिजे शासनाने. तरी कुठंतरी अभ्यासाचं एक ओझं असतं मनावर. बरंच आपण मेहनत करून अभ्यास करतो. आता उद्या पेपर होता, ही सगळी बातमी आली, पेपर पुढे ढकलला गेला, तो कधी होईल याची आता साशंकता आहे. एकूणच काय वाटतं? म्हणजे जी एनर्जी होती, आम्हाला उत्साह होता पेपरला जायचा, तो आता म्हणजे असं निगेटिव्हिटीमध्ये जातोय. निगेटिव्हिटी वाढते. तर काय केलं पाहिजे सरकारने? असे प्रकार घडायला नको पाहिजे म्हणून सरकारने म्हणजे कडक बंदोबस्त केला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती गदा होणार नाही. असं तर तू काय सांगशील? अभ्यास करत असताना ज्यावेळेस असे प्रकार घडतात, एकूणच शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण सर हा नीटचा पेपर झाला, हा शिक्षक भरतीचा आपण भविष्यात घडवणारे जे विद्यार्थी आज त्यांची जीवाशी खेळणार म्हणजे एक हे होतोय. शिक्षकाचा पेपर तुम्ही फोडतायत आणि एकदाच नाही तर वारंवार हा प्रकार घडतोय, तर हे चुकीचं घडतंय. तर याच्यासाठी सरकारने खरंच बंदोबस्त करायला पाहिजे. आणि आम्ही दरवर्षी इतकं प्रामाणिकतेने अभ्यास करतोय, जर आम्हाला न्यायच मिळत नसेल तर हे खूप चुकीचं आहे. एकीकडे नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्याची चर्चा थांबत नाही, तोच पुन्हा एकदा TETचा पेपर फुटलेला आहे. एकूणच सरकारच्या कारभारावर पण प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. जी काही आपली सिस्टीम आहे त्याबद्दल काय वाटतं? सिस्टीम व्यवस्था दिवसेंदिवस खूप खालावत जाते. स्टुडंट एवढ्या डिप्रेशन मध्ये जातोय दिवसेंदिवस की तो वर्षानुवर्ष अभ्यास करून त्याला न्याय मिळत नाहीये, रिझल्ट येत नाहीये, तर खूप डिप्रेशन कडे जातोय स्टुडंट. आता तुमच्या समोर करिअरचा विषय आहे, नेमकं कोणत्या दिशेने जावं याच्याविषयी संभ्रमावस्था असते. आपण एक दिशा निश्चित करतो, अभ्यास करतो, परत असे प्रकार घडतात. काही वाईट वाटतं का या साऱ्या विषयासंदर्भात? खूप जास्त वाईट वाटतं. जास्त करून ते लोक ज्यांच्या बी प्लॅन डिसाईड नसतो, त्यांना खूप जास्त त्रास होतो. घरच्यांचा प्रेशर वाढत असतो, त्यांचं एज वाढत असतं. बी प्लॅन नसल्यामुळे त्यांना जास्त प्रेशर येतं की आता एवढे वर्ष दिले तर पुढे काय करायचं, याच्यामुळे लोक डिप्रेशन मध्ये जातात. आता जसं की तू प्लॅन बी विषयी बोललं, काही तुझ्या घरची मंडळी असतील, लग्नाच्या विषयी त्यांच्या डोळ्यासमोर असतो, त्यांनी ते प्लॅन केलेलं असतं. आता मध्येच असे प्रकार घडतात, परीक्षा लांबतात, करिअरचा जो आपला स्पेल असतो तो थोडा अजून पुढे जातो. याबद्दल काही थोडं सांगता येईल का? काही घरातल्या वातावरणासंदर्भात, आता पेपर फुटल्यानंतर घरच्यांची काही बोलणं झालं असेल, काय कन्व्हर्सेशन झालं सगळं? घरच्यांची अपेक्षा असते की हिने खूप सारा अभ्यास केलेला आहे, आता पेपर देणार आहे,
तर चांगली बातमी मिळेल म्हणून अशी अपेक्षा असते घरच्यांना. पण असं प्रकरण घडल्यामुळे घरच्यांची निराशा वाढत जाते, त्याचा डिप्रेशनमुळे परिणाम होतो. माझ्यासोबत काही स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी देखील आहेत. या पुढे बोलूया आपण जरा. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, असे प्रकार घडतायत सातत्याने. मोस्टली मुलांकडून पालकांच्या खूप अपेक्षा असतात. ज्यावेळेस असे प्रकार घडतायत आता, की काय डोक्यात विचार चालले तुमच्या? आता असे अनेक मुलं आहे, समजा माझ्यासारखे, आमच्यासारखे, की 5-5, 6-6 वर्ष झाले अभ्यास करत आहे. यामध्ये पूर्ण आपले जे जबाबदाऱ्या आहे घरच्या, शेतीतले कामाचं, कोणी शेतकरी आहे, कोणी इतर व्यवसाय करतात, किंवा आपलं एज म्हणजे काम करण्याचं वय आहे, त्यामध्ये पैसे कमवण्याचं वय आहे, घरच्यांना मदत करण्याचं वय आहे. पण ते सर्व सोडून अभ्यासामध्ये गुंतले आहे, कारण की एक स्वप्न असते प्रत्येकाचं, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते झुंज देत आहे. म्हणजे आपलं गाव सोडून, आपलं सर्व घरच्यांचे सोडून, सर्वांना सोडून शहरामध्ये जाता, रूम करता, अभ्यास करता, 24-24 तास त्या ठिकाणी 12-12 तास अभ्यास करतात. आणि म्हणजे हे सर्व वातावरण सोडून अभ्यासाकडे वळतात, याला वेळ देतात. कशासाठी? की आपलं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. आणि जर का हे अशा गोष्टी होत असेल तर या ठिकाणी सर्वांच्या अपेक्षा भंग होतात. आणि माझ्यासारखे मुलं की जे D.Ed B.Edला ॲडमिशन घेत आहेत, ते तयारी करत आहे. आणि सध्या तरी मी समजा हा पेपर नाही देत, पण मला B.Ed करायचं आहे, D.Ed करायचं आहे, आणि ह्या एक्झाम्स द्यायची आहे. आणि आता जर का अशा बातम्या मला कानावर आल्या माझ्या, तर हे माझा म्हणजे ते एक ड्रीम ठेवण्यापासून एक वंचितपणा होते ना. म्हणजे नाही, असं वाटत नाही की आपण या परीक्षा द्याव्या वगैरे. ते या ठिकाणी हे असे नुकसान होते, आणि एक निराश मन होऊन जाते. आपल्या स्वप्नांपासून आपण दूर जातो. MPSC असं एक आयोग आहे की ते ठिकाणी प्रामाणिकपणे परीक्षा होतात. जर यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी, म्हणजे भरोसा राहते. पण अनेक वेळा परीक्षांचं शेड्यूल पण जरा मागे पुढे होतं. विद्यार्थी अभ्यास करतात, कधी कधी भरती लेट निघते, स्टे येतो, बऱ्याच अडचणी येतात. या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सरकारने ते वेळापत्रक वगैरे दिलेलं असतं, पण अचानक असा एक दिवस पहिले अगोदर पेपर कॅन्सल होतो. हे खरंच एकदम अत्यंत वाईट परिस्थिती सध्या महाराष्ट्रात झालेली आहे. याच्यावर लवकरच सरकारने निर्णय घेतलेला पाहिजे. हेच मित्र, तू काय सांगशील? काय वाटतंय तुला? सर, सध्या जी परिस्थिती एक्झाम संबंधित, मला तरी असं वाटतं की गव्हर्नमेंटने म्हणजे स्वतः म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. पारदर्शकरित्या कशा होतील. आजपर्यंत MPSCच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या आजपर्यंत फुटलेल्या नाहीत. मात्र TET, नीट अशा वेगवेगळ्या की TCSच्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, त्या फुटलेल्या. आणि सरकारलाही समजतंय की एक्झाम फुटत आहेत, तरी त्याच्यावर काही निर्णय होत नाही. मुलं निराशेमध्ये जात आहेत सर, खूप मोठ्या प्रमाणात. नक्कीच आपण बघू शकतो, विद्यार्थी जे आहेत ते या साऱ्या प्रकारांमुळे नैराश्यात जात आहे. ही बाब तर यांच्या बोलण्यातून अधोरेखित होते. सर, तुम्ही काय सांगाल? ज्या वेळेस नीटचा पेपर फुटतो, ती बातमी थांबत नाही, तो TETचा पेपर फुटतो, विद्यार्थी प्रचंड मेहनतीने अभ्यास करतात. ही युवा पिढीचं एक म्हणजे युवा पिढीच आपण बर्बाद करण्याच्या दिशेने निघालोय का? काय तुमचं मत आहे? खरं तर ही जी सगळी तरुण मंडळी आहे, एकतर उद्योगांचा विकास आपल्या देशात जसा पाहिजे तसा झालेला नाही, म्हणून युवकांना खूप कमी प्रमाणात नोकऱ्या मिळतात. खाजगी क्षेत्रात खूप संधी नसल्यामुळे ग्रामीण भागातला तरुण हा आपोआप स्पर्धा परीक्षांकडे ओढला जातो. स्पर्धा परीक्षा आहे त्याचं क्षेत्र तो निवडतो खरं, पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर जर अशा प्रकारे पेपर फुटीसारख्या घटना घडत असतील तर तरुणांचा व्यवस्थेवरचा विश्वासच या गोष्टींमुळे उडालेला असतो, त्या क्षेत्रावरचा विश्वास उडत असतो. म्हणजे आज TET सारखा पेपर फुटणं, TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. आता शिक्षक हा प्रत्येक राष्ट्राचा आत्मा असतो, आणि त्या राष्ट्राचा आत्मा निवडण्याचीच परीक्षा या देशामध्ये जर फुटत असेल तर आपण या देशाच्या मुळावर घाव घालतोय असा याचा अर्थ होतो. आणि मग असं पेपर फुटत असेल तर कोणत्या बुद्धिमान विद्यार्थ्याला वाटेल की आपण शिक्षक व्हावं? म्हणजे TET पेपर फुटणं हा फक्त एक छोटासा पेपर फुटीचा मुद्दा नाहीये, तर याच्या मागे खूप मोठ्या व्यवस्थेचा बळी आपण याच्या मागे देतोय असं याच्या मागून आपल्याला दिसून येतं. बरं, पेपर ज्या वेळेला लीक होतोय हा कुठून लीक होतोय? महाराष्ट्र राज्य परिषद असेल त्यांच्या सेक्युरिटीमध्ये हा पेपर असतो, आणि तिथून पेपर जर लीक होत असेल तर सांगताना खेद वाटतो की तिथे अगदी मोठमोठ्या पदांवर बसलेले जे अधिकारी आहेत ते काय करतात? त्यांना कळत नाही का की हे पेपर आपण किती सिक्युअर ठेवले पाहिजेत, याच्यामुळे देशाचं भवितव्य आहे. बरं, हे पेपर फुटल्यानंतर पेपर फुटताना पैशांचा व्यवहार होत नसेल का? मग यांना जर लाख लाख 2-2 लाख पगार आहे,
तर ही लोक इतका पैसा काय करतात की यांना अजून पैशांची गरज पडते. हे पैसा खातात की भाजीपोळी खातात हा प्रश्न पडतो. दुसरा मुद्दा हा आहे की अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत या देशाच्या कानाकोपऱ्यात सट्टा पोहोचलेला आहे. सट्ट्याचा आकडा हा पिढ्या सट्ट्याचा आकडा खेड्यागावांमध्ये लावतात, शहरांमध्ये लावतात. आजपर्यंत कधी हा आकडा फुटलेला नाहीये. जी व्यवस्था असंघटित आहे, ज्या व्यवस्थेमध्ये अडाणी लोक काम करतात, त्यांची छोटीशी गोष्ट या देशात फुटत नाही, मात्र पेपर फुटतात. म्हणजे आत्मपरीक्षणाची वेळ ही शासनावर आलेली आहे, प्रशासनावर आलेली आहे आणि याचा खूप गंभीर परिणाम हा ग्रामीण तरुणांच्या जीवनावर होतो आहे. आज अनेक भगिनी, अनेक मुली ज्या वेळेला शिक्षण घेतात, ज्या वेळेला पालक या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी येतात, तेव्हा पालकांचा पहिला प्रश्न असतो की सर 6 महिन्यात 8 महिन्यात यांना नोकरी मिळेल का? कारण मुलीचं वय झालेलं आहे, तिचं लग्न करायचंय, मुलाचं वय वाढतंय, त्याचं लग्न करायचंय. जर हे विद्यार्थी 30शी पर्यंत परीक्षा देतील, 35शी पर्यंत परीक्षा देतील, यांनी लग्न कधी करायचे? यांचा संसार, यांचा परिवार, यांची आयुष्याबद्दल काही स्वप्न आहेत की नाही? आज ज्या वेळेला पेपर फुटला आहे, टीईटीचा पेपर फुटलेला आहे, तर मला वाटतं की फक्त एक छोट्या परीक्षेचा पेपर नाही फुटलेला आहे, तर तरुणांचा संयम फुटत चाललेला आहे आणि ही गोष्ट शासनाने गांभीर्याने घ्यावी असं मला वाटतं. आपण बघू शकतो टीईटी पेपर फुटीचा मुद्दा आता कोणत्या दिशेने जातो हे पाहणं तर तितकंच महत्वाचं असणार आहे. परंतु एकूणच अशा प्रकारांमुळे विद्यार्थी वर्गामध्ये नाराजी आणि नैराश्य वाढतंय हे मात्र तितकंच खरं. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.